नमस्कार। आज आपण 1 किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये मस्त खुसखुशीत असे साबुदाण्याचे पांढरे शुभ्र पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 किलो साबुदाणा भिजत घालायचा आहे। तर सर्वात आधी आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथे बघा आपण हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साबुदाण्याच्या साधारण 1 इंचभर इतपत आपलं बोट येईल एवढं पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे, म्हणजे 7 ते 8 तास साबुदाणा आपला भिजला पाहिजे। आता सकाळी आपण चेक करूया। तर बघा अगदी मस्त मऊसूद असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे, खूप जास्त चिकट झालेला नाही। त्यामुळे पाण्याचं प्रमाण साबुदाणा भिजत घालताना लक्षात ठेवायचं आहे। आता हा साबुदाणा आपण चांगला मोकळा करून घेऊया। तर इथे आपण हा साबुदाणा छान मोकळा केलाय, मस्त मऊसूद असा आपला साबुदाणा शिजलेला आहे। आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला 3 ते 4 तांबे पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 किलो साबुदाण्यासाठी 4 तांबे पाणी घातले। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। पाणी गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला सतत हलवत राहायचा। साबुदाणा जर आपण असा हलवला नाही कंटिन्यू तर तो खाली चिटकू शकतो, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर आपला साबुदाणा लगेच चांगला शिजला जातो। आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण चेक करू। तर इथे बघा आपला साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता आणि छान चिकट झाला आहे। तर हा साबुदाणा शिजण्यासाठी साधारण 10 मिनिटं लागलेली आहेत। 10 मिनिटांनंतर आपण चेक करू। तर एका प्लेटमध्ये आपल्याला थोडासा साबुदाणा आहे तो असा टाकून बघायचा। प्लेटमध्ये टाकल्यानंतर साबुदाणा इकडे तिकडे खूप जास्त पसरला जात नाहीये, त्याचा बघा अगदी छान व्यवस्थित पापड तयार झालेला आहे। याचा अर्थ आपला साबुदाणा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे। आता एका प्लास्टिकच्या पॉलिथिनवर आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे आहेत। तर चमच्याने आपल्याला असे छोटे छोटे पापड याचे बनवून घ्यायचे, खूप जास्त पसरवायचं नाही। पळीने आपण असा पापड टाकला की याला हलकं फक्त थोडंसं पसरवायचं। तर या पद्धतीने आपण हे सगळे पापड बनवून घेतलेले आहे। आता हे पापड वाळण्यासाठी 2 दिवस लागतात। 2 दिवस आपण पापड चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे। 2 दिवसानंतर या ठिकाणी बघा मस्त असे आपले पापड छान तयार झालेले आहेत। मस्त ट्रान्सपरंट आणि पांढरे शुभ्र आपले हे पापड तयार झाले। तर आता आपण हे पापड फ्राय करून बघूयात। फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये पापड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त दुपटीने तिपटीने आपला हा पापड फुललेला आहे आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे। तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही वाळवणाची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।